हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, आपण फ्लुइड डायनामिक्सचा स्टडी करत आहोत. ओके, सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ फ्लुइड डायनामिक्स? फ्लुइड डायनामिक्स मध्ये आपण स्टडी करत आहोत मोशन मध्ये असलेलं फ्लुइड. सो फ्लुइड इज इन मोशन. ठीक आहे, फ्लुइड कसं आहे? मोशन मध्ये आहे. यामध्ये आपण काही कन्सेप्ट ऑलरेडी डिस्कस केले आहेत. ठीक आहे ना. फ्लुइड मोशन मध्ये आहे म्हणजे फ्लुइडचा काय होत आहे, एखाद्या पाईप मधून किंवा एखाद्या सरफेस वरती फ्लुइडचा काय होत आहे, फ्लो होत आहे. आणि अशा प्रकारे फ्लुइड फ्लो होत असताना त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या डिफरंट कन्सेप्ट, डिफरंट पॅरामीटर्स, डिफरंट इक्वेशन्स, डिफरंट लॉज याच्याबद्दलचा आपण स्टडी करतोय, म्हणजे आपण फ्लुइड डायनामिक्सचा स्टडी करतोय. ओके, सो फ्लुइड डायनामिक्सच्या पार्ट मध्ये ऑलरेडी आपण काही पॉइंट्स डिस्कस केले होते. त्यामध्ये टाइप्स ऑफ फ्लुइड फ्लो कंप्लीट केलं. ओके, and then after we have discussed about the concept of viscosity. ठीक आहे ना. विस्कॉसिटीची कन्सेप्ट आपण डिटेल मध्ये डिस्कस केली होती लास्ट लेक्चर मध्ये. सो व्हॉट इज द विस्कॉसिटी? विस्कॉसिटी इज नथिंग बट द फ्लुइड फ्रिक्शन. म्हणजे फ्लुइडचे लेयर्स, फ्लुइड फ्लो होत आहे तेव्हा फ्लुइडचे जे ऍडजेसंट लेयर्स असतात ते एकमेकांवरती ड्रॅग फोर्स अप्लाय करतात. म्हणजे ते ड्रॅग फोर्स अप्लाय करता म्हणजे फ्लुइडच्या मोशनला काय येत आहे, अपोजिशन येत आहे. आणि ते जे अपोजिशन येत आहे त्या ड्रॅग फोर्समुळे त्या लेयर्सचं एकमेकांवरती होणार ते फ्रिक्शनच आहे एक प्रकारचं. जसं आपण सॉलिड मध्ये फ्रिक्शन म्हणतो, तर लिक्विड मध्ये किंवा फ्लुइड मध्ये ती काय असणार आहे, विस्कॉसिटी. सो विस्कॉसिटी ही टर्म आपण ऑलरेडी डिटेल मध्ये डिस्कस केलेली आहे. मग आज आपण फ्लुइड डायनामिक्सचा एक नवीन पॉइंट त्या ठिकाणी स्टार्ट करतोय. पॉइंट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी. ठीक आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी. विस्कॉसिटी पर्यंतचा पार्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. व्यवस्थित एकदा परत व्हिडिओ पाहायचे, रिवाइज करायचा आहे तुम्हाला. सो इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी कशाशी रिलेटेड आहे? सो इट इज रिलेटेड टू द फ्लुइड फ्लो. अगेन फ्लुइड फ्लोशी रिलेटेड असणार एक इक्वेशन आहे. मग ही इक्वेशन आपल्याला काय सांगतो? समजा एखाद्या पाईप मधून फ्लुइड फ्लो होत आहे. या पाईप मधून फ्लुइड फ्लो होतं आणि समजा याचा क्रॉस सेक्शनल एरिया ए आहे आणि इथून फ्लुइड फ्लो होत असताना त्याची व्हेलॉसिटी व्ही आहे. मग समजा एरियामध्ये जर चेंजेस झाले तर व्हेलॉसिटीत काय चेंजेस होतील? एरियामध्ये चेंजेस झाले तर व्हेलॉसिटीत काय चेंज होतील? म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द पाईप, ज्या पाईप मधून तो फ्लुइड फ्लो होत आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आणि त्या फ्लुइड फ्लोची व्हेलॉसिटी यांच्यामधलं रिलेशन सांगणारं जे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचंय, दॅट इज द इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी. दॅट इज द इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी. म्हणजे समजा अशा प्रकारचा पाईप आहे आपल्याकडे. ठीक आहे, लाईक दिस. सो काय झालंय पहा, याचा एंट्री पॉइंट कडून एक्झिट कडे जर तुम्ही विचार केला तर याचा क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज झालेला आहे. याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय झाला? डिक्रीज. समजा इथं त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया A1 आहे आणि इथं त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया A2 आहे. आणि समजा एंट्री पॉइंटला व्हेलॉसिटी V1 आहे, इथं एक्झिट पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी V2 आहे. तर यांच्यामध्ये नेमकं कशा प्रकारचं रिलेशन आहे हे आपल्याला या इक्वेशन मध्ये स्टडी करायचंय. दॅट इज द इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी. ओके, सो ही डायग्राम पहा. या डायग्राम मध्ये मी एक पाईप त्या ठिकाणी ड्रॉ केलाय आणि त्या पाईप मधून फ्लुइड फ्लो होत आहे. त्या पाईप मधून फ्लुइड फ्लो होत आहे. त्या पाईपचा एरिया व्हॅरी होतोय. एरिया काय होतोय? व्हॅरी होतोय म्हणजे चेंज होत आहे. तर आपल्याला इथं काय करायचं लक्षात घ्या. एक पॉइंट आपण इथं कन्सिडर केलाय, फ्लुइडचा फ्लो जो आहे दॅट इज द स्टेडी फ्लो. आपले कन्सिडरेशन काय आहे? फ्लुइड फ्लो कसा आहे? स्टेडी आहे. त्यानंतर इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे कॉम्प्रेशन त्या ठिकाणी होणार नाहीये. सो लक्षात घ्या, ऑब्विसली जिथं वाइडर एरिया असतो म्हणजे एरिया जास्त असतो, म्हणजेच पाईपचा असा सेक्शन जो वाईड असतो म्हणजे एरिया जास्त असणार आहे, तिथं व्हेलॉसिटी कमी असेल. तुम्ही कधी हे ऑब्झर्व केलं असेल पहा, की समजा तुम्ही एखादं रिव्हर फ्लो पाहिला असेल. समजा अशा प्रकारचा रिव्हरचा एवढा एरिया आहे. सो इथून शांतपणे वाहणारं पाणी स्लोली मूव्ह होत आहे. आणि समजा एखाद्या रिजन मध्ये हा जो एरिया आहे रिव्हरचा हा थोडा कमी झाला. ठीक आहे,
अशा प्रकारचा एरिया काय झालाय, कमी झालाय. सो या वायडर रिजन मध्ये जे फ्लुइड स्लोली मूव्ह होत होतं, या वायडर रिजन मध्ये जे फ्लुइड स्लोली मूव्ह होत होतं, त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी हा जो नॅरो सेक्शन आहे, म्हणजे जिथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी असेल तिथं इन्क्रीज होते. तिथं काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे ड्युरिंग फ्लुइड फ्लो, या फ्लुइडचा फ्लो होत असताना जे वायडर सेक्शन असतं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असतो, तिथं फ्लुइडची व्हेलॉसिटी जास्त असते, कमी असते. आणि जिथं नॅरो सेक्शन असतो, म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी असतो, तिथं फ्लुइडची व्हेलॉसिटी जास्त असते. तर याचं आपल्याला एक्सप्लेनेशन पाहायचंय, त्यासाठीच आपल्याला एक डेरिव्हेशन सुद्धा करायचंय. आणि त्याचबरोबर याचं नेमकं कन्सेप्च्युअल एक्सप्लेनेशन काय आहे, का अशा प्रकारे जेव्हा नॅरोर सेक्शन मध्ये फ्लुइड एंटर करतं, म्हणजेच क्रॉस सेक्शन एरिया कमी असणाऱ्या सेक्शन मध्ये जेव्हा फ्लुइड एंटर करतं तेव्हा त्याची व्हेलॉसिटी वाढते का, आणि जेव्हा ते वायडर सेक्शन मध्ये म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया जास्त असणाऱ्या रिजन मध्ये एंटर करतं तेव्हा त्याची व्हेलॉसिटी कमी का होते, याचं एक्सप्लेनेशन आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. ओके, ही डायग्राम मी अशीच राहू देतो. पहा, थोडं आपण एक कन्सिडरेशन जे केलंय त्याला घेऊन आपण एक्सप्लेनेशनला स्टार्ट करूया. सो यू हॅव कन्सिडर्ड द आयडियल फ्लुइड फ्लो. आपण फ्लुइडचा जो फ्लो कन्सिडर केलाय तो कसा आहे, आयडियल फ्लुइड फ्लो. मग आयडियल फ्लुइड फ्लो म्हणजे फ्लुइडचा फ्लो इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे ते फ्लुइड कॉम्प्रेस होऊ शकत नाही असं आपण त्याला म्हणतो. आता नेमकं काय होत असतं, समजा इथं एरिया जास्त आहे आणि अशा प्रकारे एरिया कमी झालाय पुढे. ठीक आहे, सो काय होतं, आपण सिम्प्लिसिटीसाठी काय घेऊया, इथं समजा त्या फ्लुइडचे अशा प्रकारे 6 पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, म्हणजे हा रिजन वायडर असल्यामुळे सोबतच अशा प्रकारचे 6 पार्टिकल या रिजन मधून अशी मूव्ह होत आहेत. व्यवस्थित समजून घ्या. थेरॉटिकली पहिल्यांदा त्याला एक्सप्लेन करूयात की वायडर रिजन असताना कशामुळे व्हेलॉसिटी कमी असते, आणि नॅरो सेक्शन असेल म्हणजे अशा प्रकारचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी असेल तर व्हेलॉसिटी का वाढते. आणि नंतर आपण त्याला एक डेरिव्हेशन त्या ठिकाणी आपण मिळवणार आहोत, ज्या डेरिव्हेशन मधून सुद्धा आपल्याला हाच फॉर्म्युला मिळेल, की जो फॉर्म्युला ज्याचा मिनिंग काय असेल की जी व्हेलॉसिटी आहे फ्लुइड फ्लोची त्या पाईप मध्ये ती काय असणार आहे, तर क्रॉस सेक्शनल एरियाला इनव्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे. हे आपण इथं प्रूव्ह करणार आहोत. आता काय झालं लक्षात घ्या, हे फ्लुइड फ्लो जो आहे तो होत असताना पाईप कशा प्रकारचा आहे, तर पाईपचा क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज होतोय. पाईपचा क्रॉस सेक्शनल एरिया काय होतोय, डिक्रीज होतोय. मग आता लक्षात घ्या, या पर्टिक्युलर रिजन मध्ये जेव्हा हे पार्टिकल्स येतील, आपण 6 पार्टिकल कन्सिडर केले एक्सप्लेनेशन साठी, मग यांचा फ्लो होत असताना हे अशा प्रकारे मूव्ह होत या रिजन मध्ये एंटर करतील. सो लेट्स सपोज टी टाइम मध्ये, स्मॉल टी एवढ्या टाइम मध्ये या 6 पार्टिकलनं या एरिया A1 ला क्रॉस केलं. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली एरिया A2 सुद्धा या 6 पार्टिकलनं मिळून किती टाइम मध्ये कंप्लीट केला पाहिजे किंवा क्रॉस केला पाहिजे, टाइम टी मध्येच. ठीक आहे, कारण इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे, गिव्हन टाइम इंटरवल मध्ये जेवढं अमाऊंटचं फ्लुइड एंटर करेल तेवढ्याच अमाऊंटचं फ्लुइड एक्झिट करेल, कारण ते फ्लुइड कॉम्प्रेस होऊन कमी जागेत बसू शकत नाही. म्हणजे इन गिव्हन टाइम इंटरवल द अमाऊंट ऑफ फ्लुइड एंटरिंग द पाईप इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ फ्लुइड लिव्हिंग द पाईप. म्हणजे काय, तर पर्टिक्युलरली टी टाइम मध्ये जर हे 6 पार्टिकल या पाईप मध्ये एंटर करत असतील तर टी टाइम मध्येच ते 6 पार्टिकल एक्झिट झाले पाहिजे. लक्षात घ्या, एक सिंपल कन्सेप्ट. Amount of fluid entering the pipe in given time interval is equals to amount of fluid leaving the pipe in the same time interval. मग टी टाइम इंटरवल मध्ये जर 6 पार्टिकल्स या पाईप मध्ये एंटर करत असतील तर त्या टी एवढ्या टाइम मध्येच 6 पार्टिकल एक्झिट झाले पाहिजे. मात्र इथं समजा एका वेळेस किती पार्टिकल साठीची जागा अवेलेबल आहे, फक्त 3 पार्टिकल साठीची. ओके, मात्र टी टाइम मध्ये आपल्याला किती पार्टिकल ते पाईप लिव्ह केला पाहिजे, सोडला पाहिजे, तर 6 पार्टिकल तिथून क्रॉस झाले पाहिजे. यासाठी हे पहिले 3 पार्टिकल
T/2 एवढ्या टाइम मध्ये आणि नंतरचे 3 पार्टिकल T/2 टाइम मध्ये मूव्ह होतील. म्हणजे याचा अर्थ काय झाला, इथं ते फास्ट मूव्ह झाले कारण त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या 3 पार्टिकलला तिथं स्पेस अक्युमुलेट करता आला पाहिजे आणि T एवढ्या टाइम मध्ये पूर्ण 6च्या 6 पार्टिकल त्या पाईप मधून बाहेर निघून गेले पाहिजे. याचा अर्थ 3 पार्टिकल्स मूव्ह व्हायला किती टाइम लागला पाहिजे, T/2, म्हणजे याच्यापेक्षा अर्धाच. याचा अर्थ इथं 6च्या 6 सोबत अक्युमुलेट होऊ शकले, त्यांच्यासाठी तेवढी जागा अवेलेबल होती आणि त्यांना सगळ्यांना मिळून किती टाइम मध्ये तिथून जायचं होतं, समजा T एवढ्या टाइम मधून ते स्लोली गेले. मात्र इथं सगळे सोबतच जाऊ शकत नव्हते, म्हणून काय झालं तर जे पहिल्यांदा जातील ते पाठीमागच्या पार्टिकलचं त्यांच्यावरती प्रेशर असल्यामुळे, सॉरी असं म्हणूयात आपण की पाठीमागच्या पार्टिकलला ती व्हॉल्यूम ऑक्युपाय करण्यासाठी हे अगोदर गेलेले पार्टिकल फास्ट तिथून मूव्ह होतील. म्हणजे इथं सगळेच्या सगळे 6 जेव्हा पास झाले तेव्हा ते T टाइम इंटरव्हल मध्ये, मात्र इथं पूर्ण पार्टिकल एकदाच पास होऊ शकत नव्हते, म्हणून ते 3-3च्या पेअरनं जर गेले, आपण सिम्प्लिसिटीसाठी असं एक्सप्लेनेशन घेतलंय बरोबर, तर मग ते किती टाइम मध्ये पास होती, T/2 मध्ये. म्हणजे नक्कीच हे 3 पार्टिकल इथून पास होताना त्यांना अगोदरच्या पेक्षा हाफ टाइम मध्येच पास व्हायचंय, म्हणजे नक्कीच त्यांची व्हेलॉसिटी काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. ओके, सो दिस इज द रिझन की जेव्हा वायडर सेक्शन मधून फ्लुइड फ्लो होतं तेव्हा ते स्लोली पास होतं आणि जेव्हा नॅरोअर सेक्शन मधून ते फ्लुइड पास होणार आहे ते फास्ट मूव्ह होतं. द रिझन इज काय झालं, जेवढं अमाऊंटचं फ्लुइड एंटर करेल गिव्हन टाइम इंटरव्हल मध्ये तेवढ्याच अमाऊंटचं फ्लुइड एक्झिट करणार आहे इन द सेम टाइम इंटरव्हल. ओके, आणि याला आपण आता मॅथमॅटिकली प्रूव्ह करणार आहोत. ठीक आहे ना, आपण या ठिकाणी याला थेरॉटिकल एक्सप्लेनेशन याचं पाहिलं की का इथून जाताना यांची स्पीड वाढली. ठीक आहे, कारण T टाइम मध्ये पूर्ण 6 पार्टिकलला पास व्हायचे, मात्र सगळे सोबत जाऊ शकत नाहीत. त्यासाठी जे पहिले 3 पास होतील त्यांना T/2 मध्येच तो रिजन क्रॉस करावा लागेल. म्हणजे ऑब्व्हियसली स्पीड इथं असणाऱ्या स्पीड पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. ठीक आहे, आता त्याला थोडं मॅथमॅटिकली पाहूयात कशा प्रकारचं. सो ही डायग्राम मी या ठिकाणी ड्रॉ केलेली. सो लक्षात घ्या, इथं एक क्रॉस सेक्शन एरिया जो आपण घेतला तो A1 आहे. क्रॉस सेक्शनल एरिया इथं जो घेतला आपण तो A1 आहे आणि इथं जो क्रॉस सेक्शनल एरिया आपण घेतलेला आहे तो A2 आहे. आता लक्षात घ्या व्यवस्थित. सो इथं जेवढ्या अमाऊंटचं फ्लुइड एंटर करेल तेवढ्याच अमाऊंटचं फ्लुइड इथून एक्झिट करेल. ठीक आहे, सो अमाऊंट ऑफ फ्लुइड entering the pipe given time interval मध्ये is equals to amount of fluid leaving the pipe in the same time interval. Okay, because fluid is incompressible. मग समजा पहा, in time delta t आपण टाइम किती कन्सिडर केला, डेल्टा टी. सो डेल्टा टी टाइम मध्ये V1 व्हेलॉसिटीनं ते एंटर करत आहे आणि इथं जे नॅरो सेक्शन आहे एक्झिटला तिथं ते V2 व्हेलॉसिटीनं एक्झिट करत आहे, एंट्री अँड एक्झिट. तर पहा, डेल्टा टी टाइम मध्ये या एंट्री सेक्शनला समजा त्या फ्लुइडनं जे डिस्टन्स कव्हर केलंय ते डिस्टन्स आहे समजा x1 आणि तेवढ्याच टाइम मध्ये इथं जे डिस्टन्स त्या फ्लुइडनं कव्हर केले डेल्टा टी टाइम मध्ये ते डिस्टन्स आहे समजा x2. पहा लक्षात घ्या, हा एवढा रिजन त्या फ्लुइडनं क्रॉस केलाय म्हणजे इथलं फ्लुइड इथं आलंय. पहा, इथं एक फ्लुइडचा एलिमेंट कन्सिडर करा तुम्ही. पूर्ण पाईप फ्लुइडनं भरलेला आहे, वॉटर आहे. आपण काय कन्सिडर करूया, स्टँडर्ड फ्लुइड आपण घेतलं वॉटर, तो पूर्ण या पाईप मध्ये वॉटर आहे. आणि मग डेल्टा टी टाइम मध्ये पहा, थोडं इथं लिहितो मी, हे एरिया A1, इथला पण एरिया A2 इथं लिहितो. आता या रिजनला थोडं आपण नाव देऊयात. समजा हे P, हा Q, हा P डॅश, Q डॅश, R, S, हा R डॅश आणि S डॅश. ओके, आता लक्षात घ्या. सो इन टाइम डेल्टा टी PQ, हे जे इथं जे फ्लुइड होतं, लेअर होता फ्लुइडचा, PQ हा लेअर कन्सिडर करा. हा यानं डेल्टा टी टाइम मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं, x1 एवढं डिस्टन्स कव्हर केलं आणि तो लेअर P डॅश Q डॅश या पोझिशनला आला. पहा, डेल्टा टी टाइम मध्ये
हा पीक्यू लेअर मूव्ह झाला पुढे आणि त्याची आता न्यू पोझिशन काय आहे आफ्टर टाइम डेल्टा टी पी डॅश क्यू डॅश. त्याच टाइम डेल्टा टी मध्ये इथं जो लेअर होता आर एस तो x2 एवढा डिस्टन्स मूव्ह झाला आणि आर एस पासून डेल्टा टी टाइम नंतर त्याची न्यू पोझिशन असेल आर डॅश एस डॅश. हे लक्षात येतं का? पहा आपण काय केलंय, टाइम डेल्टा टी इज द टाइम इंटरवल ऑफ आवर ऑब्झर्वेशन. आपण ऑब्झर्वेशन स्टार्ट केल्यापासून डेल्टा टी टाइम नंतर पी क्यू हा लेअर न्यू पोझिशन पी डॅश क्यू डॅश ला आला म्हणजे त्यानं समजा हे x1 डिस्टन्स कव्हर केलं आणि हा आर एस हा लेअर त्याच टाइम डेल्टा टी मध्ये न्यू पोझिशन आर डॅश एस डॅश ला आला म्हणजे त्यानं हे x2 डिस्टन्स कव्हर केलं. ओके, क्लिअर आहे? मग आता लक्षात घ्या, फ्लुइड जे असणार आहे इथं ते इनकॉम्प्रेसिबल आहे म्हणजे त्याची डेन्सिटी बदलणार नाही, डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. फ्लुइड इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ काय असतो? डेन्सिटी चेंज होणार नाही. मग मास एंटरिंग द पाईप इज इक्वल्स टू मास लिव्हिंग द पाईप इन गिव्हन टाइम इंटरवल. मग मास काय असतं? मास काय असणार आहे? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो डेन्सिटी रो इंटू व्हॉल्यूम समजा आहे डेल्टा V1. व्हॉल्यूम काय आहे समजा डेल्टा V. ठीक आहे. सो इज इक्वल्स टू समजा इथं व्हॉल्यूम डेल्टा V1 आहे. हा जो व्हॉल्यूम आहे इथला हा डेल्टा V1 आहे आणि इकडं डेन्सिटी ऍज इट इज आणि व्हॉल्यूम आहे समजा डेल्टा V2. व्हॉल्यूम किती आहे? डेल्टा V2. आता व्यवस्थित लक्षात घ्या, इथं आपण ऍक्च्युअली जे लिहिलंय अमाऊंट ऑफ फ्लुइड एंटरिंग द पाईप इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ फ्लुइड लिव्हिंग द पाईप इन गिव्हन टाइम इंटरवल डेल्टा टी. आता लक्षात घ्या, हे x1 किती असेल? x1 किती असेल? या हे x1 जे डिस्टन्स कव्हर केलंय फ्लुइडनं ते किती व्हेलॉसिटीनं? V1 आणि टाइम किती आहे? डेल्टा टी. म्हणजे ते असेल V1 इंटू टाइम डेल्टा टी. V1 इंटू टाइम डेल्टा टी. इथं हे डिस्टन्स x2 इक्वल्स टू काय असेल? V2 इंटू टाइम डेल्टा टी. कारण आपल्याला माहिती आहे डिस्टन्स इज व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. डिस्टन्स इज व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. मग इथं फ्लुइडनं हे जे एवढं डिस्टन्स x1 कव्हर केलंय ते किती व्हेलॉसिटीनं? V1 या व्हेलॉसिटीनं. टाइम किती लागलाय? डेल्टा टी. म्हणजे हे x1 आहे V1 डेल्टा टी आणि हे x2 आहे V2 डेल्टा टी. हे लक्षात असू दे. मग आता इथला जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम काय असतो? क्रॉस सेक्शनल एरिया मल्टिप्लाइड बाय लेंथ. ठीक आहे ना? तुम्ही मेन्शुरेशन 10th स्टँडर्डला स्टडी केलं ना, आपण या चॅप्टर मध्ये बऱ्याचदा ती कन्सेप्ट यूज केली आहे. व्हॉल्यूम इज नथिंग बट हा क्रॉस सेक्शनल एरिया A1 मल्टिप्लाइड बाय हे डिस्टन्स x1. तसंच इथं व्हॉल्यूम काय असेल? इथं व्हॉल्यूम काय असेल? इथं व्हॉल्यूम असेल हा क्रॉस सेक्शनल एरिया A2 मल्टिप्लाइड बाय टाइम डेल्टा टी मध्ये त्या फ्लुइडनं कव्हर केलेलं डिस्टन्स x2. इथं व्हॉल्यूम हा एवढा. पहा इथं हॅचिंग, इथं जे एरियाला मी लाईन ड्रॉ केलं तसं हॉरिझॉन्टल हॅचिंग लाईन. ठीक आहे, तो व्हॉल्यूम किती आहे? तर तो A1 मल्टिप्लाइड बाय x1 असेल. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम किती आहे? एंट्री सेक्शनला डेल्टा टी टाइम मध्ये किती व्हॉल्यूम मधून फ्लुइड पास झालंय? तर ते A1 मल्टिप्लाइड बाय x1 रो ऍज इट इज डेल्टा V2 च्या जागी येईल A2 मल्टिप्लाइड बाय x2. पहा ही कन्सेप्ट आहे अशा प्रकारची. समजा हा क्रॉस सेक्शनल एरिया A आहे आणि हे डिस्टन्स जर x असेल तर हा जो फ्लुइड एलिमेंट असेल एवढ्या रिजन मध्ये हा क्रॉस सेक्शनल एरिया A असेल आणि हे डिस्टन्स x असेल तर हा जो फ्लुइड एलिमेंट इथं असेल याचा व्हॉल्यूम काय असणार आहे? A इंटू x. ठीक आहे, तर तोच रूल आपण एंट्री पॉइंट आणि एक्झिट पॉइंटला या फ्लुइडचा यूज केला. सो त्याच्यानुसार आपल्याकडे हे इक्वेशन आलं. आता पुढे चेंजेस काय होतील? रो ऍज इट इज इंटू A1 ऍज इट इज इंटू x1 च्या जागी आपण पुट करणार V1 इंटू डेल्टा टी. V1 इंटू डेल्टा टी. ओके, क्लिअर आहे? आणि x2 च्या जागी काय पुट करणार? रो ऍज इट इज A2 ऍज इट इज x2 च्या जागी पुट करायचंय V2 इंटू डेल्टा टी. V2 इंटू डेल्टा टी. एंट्रीला एरिया A1 आहे, व्हेलॉसिटी V1 आहे. डेल्टा टी टाइम मध्ये इथल्या फ्लुइडनं जे डिस्टन्स कव्हर केलंय x1 त्यानुसार व्हॉल्यूम आला A1 x1. एक्झिट पॉइंटला एरिया A2 आहे, व्हेलॉसिटी V2 आहे. त्या फ्लुइडनं जे डिस्टन्स x2 कव्हर केलं त्यानुसार व्हॉल्यूम किती आहे? A2 x2. पुढे आपण स्टेप मध्ये काय केलं? पुढच्या x1 च्या जागी V1 डेल्टा टी पुट केलं आणि x2 च्या जागी V2 डेल्टा टी पुट केलं. ओके,
आता डेन्सिटी कॉन्स्टंट आहे कारण फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल आहे, रो रो कॅन्सल झाला. हा डेल्टा टी कॅन्सल झाला कारण सेम टाइम इंटरवल आहे दोघांसाठीचा, एंट्री साठीचा आणि एक्झिट साठीचा. ओके. आता इथं काय शिल्लक राहिलं, लेफ्ट हँड साइडला शिल्लक राहिलं A1 V1 आणि राईट हँड साइडला शिल्लक राहिलं A2 V2. म्हणजे जे मल्टिप्लिकेशन असणार एरिया आणि व्हेलॉसिटीचं, एरिया आणि व्हेलॉसिटीचं जे मल्टिप्लिकेशन असणार आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. A1 V1 इक्वल्स टू A2 V2 याचा अर्थ झाला एरिया इंटू व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. एरिया आणि व्हेलॉसिटीचा प्रोडक्ट कसा आहे, कॉन्स्टंट. इथला एरिया A1 आणि व्हेलॉसिटी V1 यांचा प्रोडक्ट जर आपण घेतला तर इथला एरिया A2 आणि व्हेलॉसिटी V2 याच्या प्रोडक्टच्या इक्वल आहे. A1 V1 इक्वल्स टू A2 V2 म्हणजे AV इज कॉन्स्टंट, AV इज कॉन्स्टंट. आता इथं पहा, AV हा प्रोडक्ट कॉन्स्टंट असण्यासाठी, AV हा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे हे आपल्याला या डेरिव्हेशन मध्ये मिळालं. आणि हा प्रोडक्ट कॉन्स्टंट असण्यासाठी ऑब्विसली एरिया वाढत असेल तर व्हेलॉसिटी कमी होईल आणि एरिया कमी होत असेल तर व्हेलॉसिटी वाढेल. म्हणजे मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंटचा अर्थ असतो एक क्वांटिटी दुसऱ्याला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. इट मीन्स दॅट व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड फ्लो, या पाईप मधून जेव्हा त्या फ्लुइडचा फ्लो होईल तेव्हा त्या फ्लुइड फ्लोची जी व्हेलॉसिटी असणार आहे ती व्हेलॉसिटी एरियाला इनव्हर्सली प्रपोर्शनल असेल. याचा अर्थ वाइडर रिजन मध्ये फ्लुइड स्लोली मूव्ह होईल आणि नॅरो सेक्शन असेल म्हणजेच क्रॉस सेक्शनल एरिया कमी असेल तर फ्लुइड फास्ट मूव्ह होईल. त्याचं हे मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन. स्टार्टिंग महत्वाची आहे. काय, जेवढ्या अमाऊंटचं फ्लुइड गिव्हन टाइम मध्ये त्या पाईप मध्ये एंटर करतं तेवढ्याच अमाऊंटचं फ्लुइड तिथून बाहेर सुद्धा जातं, एक्झिट सुद्धा करतं. So the product of area and velocity is constant and this equation is known as a equation of continuity. हे जे इक्वेशन आले ना A1 V1 equals to A2 V2 म्हणजेच AV is equals to constant, या इक्वेशनलाच इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी असं म्हटलं जातं. ओके. सो आता तुम्हाला हे क्लिअर असेल. थेरॉटिकली सुद्धा आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं की नॅरो रिजन मध्ये जाताना सगळे पार्टिकल सोबतच जात नाहीत, म्हणून तेवढ्याच टाइम मध्ये सगळ्याच पार्टिकलला जर पास व्हायचं असेल तर त्यांना तिथून फास्ट मूव्ह व्हावं लागेल. त्यांना तिथून काय व्हावं लागेल, फास्ट मूव्ह व्हावं लागेल. ठीक आहे, लक्षात घ्या. सिम्पली आपण असं कन्सिडर करूयात एक दरवाजा आहे आणि त्या दरवाजामधून टी टाइम मध्ये, किंवा आपण असं सिम्पली आपल्याला टाइम घेऊ, त्या दरवाजामधून दोघं सोबतच जर पास झाले तर ते 5 सेकंदात पास झाले. किती सेकंदामध्ये, 5 सेकंदामध्ये. आणि आता त्यांना एका अशा छोट्या दरवाजातून पास व्हायचे ज्याचा एरिया अगोदरच्या एकदम हाफ आहे, म्हणजे एका वेळेला एकच जण पास होऊ शकतो. लक्षात घ्या, दोघेही सोबत असे चालले होते, सोबत स्लोली चाललेत. एक दरवाजा आला, त्यातून ते दोघं पास झाले, त्यांना 5 सेकंद लागले त्या दरवाजातून बाहेर पडायला. त्याच्यानंतर पुढे एक दरवाजा आला जो खूप नॅरो होता, त्यामुळे हे असे सोबत जाऊ शकत नव्हते, हे असे, मग ते एका मागे एक चालले. मात्र त्यांना जर 5 सेकंदातच पास व्हायचं असेल तर याला 2.5 सेकंदात तो दरवाजा क्रॉस करावा लागेल आणि याला सुद्धा 2.5 सेकंदात, म्हणजे यांच्या स्पीड काय होतील, वाढतील. परत एकदा पहा, एक दरवाजा आहे, या दोघांना पास व्हायचंय, सोबतच हे काहीतरी स्पीडनं चालले, 5 सेकंद लागले. आता तेच पहा, जेव्हा यांना असं पास व्हायचंय आणि असं कंडिशनच यांना दिली की तुम्हाला 5 सेकंदातच पास व्हावं लागेल, तर काय करावं लागेल, स्पीड अगोदरच्या पेक्षा वाढवावी लागेल. कारण दोघंही 5 सेकंदाच्या नंतर त्या दरवाजाच्या बाहेर निघलेले असले पाहिजे. यासाठी हा 2.5 सेकंड्स मध्ये आणि हा 2.5 सेकंड्स मध्ये तिथून निघाला पाहिजे. म्हणजे अगोदर दोघं सोबत जात होते तेव्हा दोघांनाही ते डिस्टन्स कव्हर करायला 5 सेकंद लागले. नंतरच्या कंडिशन मध्ये त्यांनी तेवढंच डिस्टन्स 2.5 सेकंदात कव्हर केलं. हे का झालं, त्यांची स्पीड वाढली. हे मी तुम्हाला ते 6 पार्टिकल्स घेऊन एक्सप्लेन केलं होतं आणि मॅथमॅटिकली त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे तर हे अशा प्रकारचं. द प्रोडक्ट ऑफ एरिया अँड व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट, म्हणजे व्हेलॉसिटी ही एरियाला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. ओके, क्लिअर आहे. सो याला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. सो दिस इज द इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी, आणि हे खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. तसं प्रत्येक लेक्चर इम्पॉर्टंटच असतं, ठीक आहे. कारण आपण आता जो पॉइंट आता नेक्स्ट स्टडी करणार आहोत दॅट इज बर्नॉलीज थिअरम. आता आपल्याला एक नवीन पॉइंट इथं लर्न करायचा आहे,
स्टडी करायचा आहे, दॅट इज द बर्नॉलीज थेरम. तो काय आहे ऍक्च्युली पाहायचं काय असतं, एरिया इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे, सो याला आपण असं लिहू शकतो, हे एरिया, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड पर युनिट टाइम. ओके, आणि मग हे काय आहे, एरिया इंटू डिस्टन्स म्हणजे व्हॉल्यूम. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय टाइम, व्हॉल्यूम डिवायडेड बाय टाइम, याला फ्लो रेट म्हटलं जातं, फ्लुइड फ्लोचा रेट. परत एकदा पहा, आणि हे कसं आहे, एरिया इंटू व्हेलॉसिटी कसं आहे, कॉन्स्टंट आहे. एरिया इंटू व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्च्युअली काय आहे, फ्लो रेट आहे, ज्याला जनरली क्यू न डिनोट केलं जातं. सो क्यू इक्वल्स टू एरिया इंटू व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. दिस इज द कंटिन्युटी इक्वेशन. सो व्हॉट इज द फ्लुइड फ्लो रेट, द व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड पासिंग पर युनिट टाइम. व्हॉल्यूम पर युनिट टाइम, याला त्या फ्लुइडचा फ्लो रेट असं म्हटलं जातं, जो क्यू सिम्बॉलनं डिनोट केला जातो. अँड हा कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे अकॉर्डिंग टू कंटिन्युटी इक्वेशन, किंवा यालाच आपण कंटिन्युटी इक्वेशन म्हणतो. पहा, कंटिन्युटी इक्वेशन मध्ये आपण काय पाहिलं की हा जो प्रोडक्ट आहे कशाचा, एरिया आणि व्हेलॉसिटीचा. सो एरिया अँड व्हेलॉसिटीचा हा प्रोडक्ट कसा असणार आहे, कॉन्स्टंट. एव्ही इज कॉन्स्टंट. सो व्हेलॉसिटी इज डिस्टन्स पर युनिट टाइम, एरिया इंटू डिस्टन्स इज व्हॉल्यूम डिवाइड मध्ये टाइम ऍज इट इज. Volume per unit time is the flow rate and that flow rate is constant. आणि flow rate constant याचा अर्थ वायडर रिजन मधून फ्लुइड स्लोली फ्लो होईल आणि नॅरो सेक्शन मधून त्याला फास्ट मूव्ह व्हावं लागेल, कारण त्याच्या पाठीमागून येणाऱ्या पार्टिकल्सला ती जागा आता अक्युमुलेट करायची आहे. ठीक आहे, सो याचा आपण मॅथमॅटिकल आणि थेरॉटिकल दोन्हीही एक्सप्लेनेशन या ठिकाणी पाहिलेले. ओके, हे सुद्धा नोट डाऊन करा. आता आपल्याला स्टडी करायचा आहे बर्नॉलीज थेरम किंवा बर्नॉलीज इक्वेशन सुद्धा आपण त्याला म्हणतो. सो आय होप सगळ्यांना वर्क एनर्जी थेरम आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी माहित असते. वर्क एनर्जी थेरम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे आपण ऑलरेडी 11th स्टँडर्डच्या लॉज ऑफ मोशन मध्ये स्टडी केलंय. त्याच एक आपण असं म्हणू शकतो की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच एक स्टेटमेंट म्हणजे बर्नॉलीज इक्वेशन आहे. फ्लुइड फ्लो होत असताना त्या फ्लुइड फ्लो मध्ये सुद्धा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कशा प्रकारे ऍप्लिकेबल आहे हे बर्नॉलीनं त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवलं. सो बाय स्टडींग द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड फ्लो थ्रू पाईप, बर्नॉलीज, डॅनियल बर्नॉली एक सायंटिस्ट आहेत. सो त्यांनी एक पर्टिक्युलरली इक्वेशन बनवलं आणि ते इक्वेशन दॅट इज इक्विव्हॅलंट टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, सो ते काय आहे ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. ओके, सो त्यासाठी मी परत तीच डायग्राम इथं ड्रॉ करतोय, पाईप ड्रॉ करतोय. ठीक आहे, सो या पाईपचा क्रॉस सेक्शनल एरिया अशा प्रकारे व्हॅरी होतोय. सो इथं क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा आहे. ठीक आहे, आणि एक्झिट पॉइंटला क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा आहे. ओके, आता लक्षात घ्या, समजा मी इथे हा रेफरन्स प्लेन या ठिकाणी कन्सिडर केला. का कन्सिडर केला ते तुमच्या लक्षात येईल. आणि समजा हा जो इनलेट आहे, इनलेट म्हणजे जिथून फ्लुइड एंटर करणार आहे, त्या इनलेटची विथ रेफरन्स प्लेन किंवा ही जी हाईट आहे ही h1 आहे, आणि हा जो एक्झिट आहे याची विथ रिस्पेक्ट टू दिस पर्टिक्युलर रेफरन्स प्लेन हाईट आहे h2. आता ही कशासाठी, आपल्याला पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो पहा, कन्सिडर अ फ्लुइड एलिमेंट PQRS इन दिस पाईप. हा एक पाईप आहे, या पाईप मध्ये एक फ्लुइड एलिमेंट आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतोय. या पाईप मध्ये आपण एक फ्लुइड एलिमेंट कन्सिडर केलाय, कोणता, इथून इथपर्यंत PQRS एवढा फ्लुइड एलिमेंट कन्सिडर केला. सो आफ्टर टाइम डेल्टा टी, ठीक आहे, आफ्टर टाइम डेल्टा टी या फ्लुइड एलिमेंट PQRS ची जी नवीन पोझिशन असेल ती P डॅश Q डॅश R डॅश S डॅश ही असेल. म्हणजे PQ इथलं फ्लुइड जेव्हा P डॅश Q डॅश पर्यंत पोहोचलं तेव्हा RS इथलं फ्लुइड R डॅश S डॅश पर्यंत पोहोचलं. सो इन टाइम डेल्टा टी, इन टाइम डेल्टा टी हे जे फ्लुइड एलिमेंट PQRS या पोझिशनला होता तो टाइम डेल्टा टी मध्ये P डॅश Q डॅश R डॅश S डॅश या न्यू पोझिशनला पोहोचला. तर इथं आपल्याला पहा काय करायचंय,
वी आर गोइंग टू स्टडी. आपल्याला स्टडी काय करायचंय? बर्नॉलीज थिअरम. सो बर्नॉलीज थिअरम स्टडी करण्यासाठी ही डायग्राम पहिल्यांदा व्यवस्थित ड्रॉ करायची. सो परत पुन्हा की टाइम डेल्टा टी मध्ये या PQ न जे डिस्टन्स कव्हर केलं ते समजा x1 आहे. या RS न इथं हे जे डिस्टन्स कव्हर केलं ते समजा x2 आहे. ओके, आता लक्षात घ्या इथं काय होणार आहे. जर फ्लुइड इथून इथपर्यंत जाते, हा एंट्री पॉइंट आहे समजा, इकडनं फ्लुइड चाललंय, कुठे चाललं? इकडे. समजा या फ्लुइड एलिमेंट वरती हा पूर्ण पाईप मधला हा जो एवढा रिजन आहे, इथं फ्लुइड आहे, सगळीकडे लिक्विड आहे, वॉटर आहे समजा. तर याच्यावरती दोन प्रेशर्स ऍक्ट होतील. एक इकडे त्याच्या पाठीमागे असलेल्या फ्लुइड मुळे समजा प्रेशर ऍक्ट होईल, ते P1 आहे. आणि इकडनं त्याच्या पुढचं जे फ्लुइड आहे, जे त्याला पुढे येऊ देत नाहीये, त्याचं प्रेशर आहे समजा P2. अशात हा जो पाईप मधला फ्लुइड एलिमेंट आहे, आपण तो पाईप मध्ये जेवढं फ्लुइड आहे एवढ्या रिजन मध्ये त्याला फ्लुइड एलिमेंट म्हटलं. सो पाईप मध्ये जो फ्लुइड एलिमेंट आहे, त्या फ्लुइड एलिमेंट वरती इकडनं पाठीमागून जे फ्लुइड येतंय त्याच्यामुळे जे प्रेशर ऍक्ट होतंय ते P1. आणि इकडनं जे पुढचं फ्लुइड आहे, जे त्याला पुढे येऊ देत नाहीये, त्याच्यामुळे जे प्रेशर ऍक्ट होत आहे ते आहे P2. आता लक्षात घ्या, एंट्री पॉइंटला समजा आपण नाव दिलं 1 इथं, आणि एक्झिट पॉइंटला नाव दिलं 2. सो 1 कडून 2 कडे फ्लुइडचा फ्लो होत आहे. 1 कडून 2 कडे फ्लुइडचा फ्लो होत आहे. 1 मध्ये प्रेशर किती येतं? P1 इकडे ऍक्ट होतोय, आणि 2 या सेक्शनला P2 एवढं प्रेशर त्याच्या अपोजिट ऍक्ट होतोय. नक्कीच फ्लुइडचा फ्लो 1 कडून 2 कडे होत आहे, म्हणजे P1 इज ग्रेटर दॅन P2. कारण आपल्याला माहिती फ्लुइडचा फ्लो हाय प्रेशर टू लो प्रेशर होत असतो. मग नक्कीच P1 ची व्हॅल्यू जास्त असेल, P2 ची व्हॅल्यू कमी असेल. त्यामुळेच फ्लुइड या रिजन 1 पासून रिजन 2 कडे फ्लो होतं. ओके, आता लक्षात घ्या, या दोन्ही प्रेशरमुळे जो फोर्स त्या फ्लुइड वरती ऍक्ट होईल, प्रेशर ऍट सेक्शन 1 दॅट इज P1, त्याची डायरेक्शन शो केली मी. कारण इथं जे फ्लुइड एलिमेंट आहे त्याच्यावरती या पाठीमागच्या फ्लुइड मुळे त्याला जे पुश करतंय पुढे ते प्रेशर P1, आणि पुढचं फ्लुइड जे त्याला पुढे येऊ देत नाही त्याच्यामुळे जे बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर ऍक्ट होत आहे ते P2. सो इथलं प्रेशर P1 आहे, इथलं प्रेशर P2 आहे. या दोन प्रेशर मधला जो डिफरन्स असेल, त्या डिफरन्समुळे फ्लुइड इथून इथपर्यंत पोहोचलं, आणि त्यासाठी नक्कीच काय असलं पाहिजे? P1 इज ग्रेटर दॅन P2. सो पाईप मध्ये जो फ्लुइड एलिमेंट आहे, त्या फ्लुइड एलिमेंट वरती जे टोटल वर्क होईल ते आहे समजा डेल्टा W. त्या फ्लुइड एलिमेंट वरती जे टोटल वर्क होईल ते वर्क आहे समजा डेल्टा W, आणि ते या दोन प्रेशरमुळे जे फोर्स त्या फ्लुइड वरती ऍक्ट होईल त्याच्यामुळे ऍक्ट होणार आहे. या पाईप मध्ये असलेला जो फ्लुइड एलिमेंट आहे त्याच्यावरती जे वर्क होणार आहे डेल्टा W, ते कशामुळे होईल? तर हे प्रेशर इनलेटला असलेलं आणि हे प्रेशर P2 एक्झिटला असलेलं, या दोन प्रेशरच्या कॉम्बिनेशनमुळे जेवढं वर्क त्या फ्लुइड एलिमेंट वरती होईल, प्रेशर P1 इकडे ऍक्ट होते, प्रेशर P2 इकडे ऍक्ट होते. या प्रेशर P1 मुळे त्या फ्लुइड वरती जो फोर्स ऍक्ट होईल, या प्रेशर P2 मुळे त्या फ्लुइड वरती जो फोर्स ऍक्ट होईल, या दोन्ही फोर्सेसचा जो रिझल्टंट येईल, परत एकदा इथं या डायरेक्शन मध्ये प्रेशर P1 ऍक्ट होतं, फोर्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इथं या डायरेक्शन मध्ये प्रेशर P2 ऍक्ट होत आहे, तिथं सुद्धा तुम्ही फोर्स कॅल्क्युलेट करू शकता. या प्रेशरमुळे, या दोन्ही प्रेशरमुळे ऍक्ट होणारे फोर्सेस P1 आणि P2, या दोन्ही फोर्सेसमुळे ऍक्ट होणारे जे फोर्सेस असतील त्यांचा जो रिझल्टंट फोर्स येईल, त्यामुळे जे वर्क डन या फ्लुइड एलिमेंट वरती होईल ते वर्क डन कशाच्या इक्वल असेल? टोटल चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. टोटल चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला हे डेल्टा W कॅल्क्युलेट करायचे आणि त्याला इक्वेट करायचंय डेल्टा कायनेटिक एनर्जी प्लस डेल्टा पोटेन्शियल एनर्जी सोबत. डेल्टा कायनेटिक एनर्जी प्लस डेल्टा पोटेन्शियल एनर्जी. कारण या प्रेशर फोर्सेसमुळे
प्रेशरच्या फोर्सेसमुळे जे वर्क डन त्या फ्लुइड एलिमेंट वरती होईल त्यांना ऑब्व्हियसली त्या फ्लुइडच्या कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंजेस होतील. ठीक आहे ना. सो वर्क डन इज इक्वल्स टू टोटल चेंज इन मेकॅनिकल एनर्जी. कारण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीला आपण काय म्हणतो, कॉमन नाव काय त्यांचं, मेकॅनिकल एनर्जी. सो या फोर्सेसमुळे, या प्रेशरच्या फोर्सेसमुळे जे वर्क डन फ्लुइड एलिमेंट वरती होईल त्याचा परिणाम काय झाला, त्या वर्क डन मुळे टोटल चेंज इन कायनेटिक एनर्जी किती झालं, टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती, यांची ऍडिशन म्हणजे टोटल चेंज इन मेकॅनिकल एनर्जीच्या बरोबर असेल त्या फ्लुइड एलिमेंट वरती झालेलं वर्क डन. सो पहिल्यांदा एक डायग्राम ड्रॉ करून घेऊया. नंतर पहिल्यांदा वर्क डन कॅल्क्युलेट करून घ्यायचं. सो वर्क डन काय असतो, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. सो लक्षात घ्या इथं फोर्स किती ऍक्ट होतोय, फोर्स काय असेल, फोर्स विल बी प्रेशर इनटू एरिया. का, कारण प्रेशर असतं फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे फोर्स काय असेल, प्रेशर इनटू एरिया. मग एंट्री पॉइंटला जे प्रेशर आहे ते P1 आहे, एरिया किती A1, P1 A1 म्हणजे फोर्स झाला, आणि तिथं डेल्टा टी टाइम मध्ये फ्लुइडचं डिस्प्लेसमेंट किती झालंय, x1. सो हे x1 म्हणजे या इथं ऍक्ट होणाऱ्या प्रेशरमुळे जो फोर्स ऍक्ट झाला P1 A1 त्याच्यामुळे झालेलं वर्क किती, त्याच्यामुळे झालेलं वर्क आहे P1 A1 मल्टिप्लाइड बाय x1 मायनस. आता मायनस का घेतलं, कारण इथं जी फोर्सची डायरेक्शन आहे ती इथल्या फोर्सच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. त्यामुळे साइन कन्व्हेन्शन आपला काय सांगतं, या फोर्समुळे जे वर्क होईल ते निगेटिव्ह असेल. जर या फोर्समुळे होणारं वर्क आपण पॉझिटिव्ह घेतलं तर या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणाऱ्या फोर्समुळे जे वर्क होईल ते निगेटिव्ह येईल. ते काय येईल, P2 इंटू A2 इंटू X2, P2 इंटू A2 इंटू X2. आता लक्षात घ्या इथं फोर्स किती, P1 A1, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स, हे झालं वर्क. इथल्या फोर्समुळे ते पॉझिटिव्ह असेल तर या फोर्समुळे जे वर्क होईल ते निगेटिव्ह, ते किती येईल, P2 A2 इंटू X2. सो दिस डेल्टा W इक्वल्स टू, आता लक्षात घ्या A1 X1 आणि A2 X2 म्हणजे व्हॉल्यूम असणार आहे. म्हणजे काय असणार आहे, व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम फ्लो जो असणार आहे किंवा फ्लो रेट जो असतो, या पाईप मध्ये आपण फ्लुइड कसं कन्सिडर केले, स्टेडी अँड इनकॉम्प्रेसिबल. स्टेडी अँड इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड फ्लो आहे, म्हणजे व्हॉल्यूम सेम असेल. म्हणजे इथं P1 ऍज इट इज इंटू A1 X1 च्या जागी आपण लिहिणार डेल्टा V म्हणजे व्हॉल्यूम, मायनस P2 ऍज इट इज A2 V2 च्या जागी सुद्धा डेल्टा V. हे A1 X1 आणि A2 X2 हे इक्वल असतील बाय कंटिन्युटी इक्वेशन. का, कारण कंटिन्युटी इक्वेशन आपल्याला सांगतं A1 V1 इक्वल्स टू A2 V2, एरिया इंटू व्हेलॉसिटी, एरिया इंटू व्हेलॉसिटी. मात्र टाइम सेम असल्यामुळे ऑब्व्हियसली A1 X1 आणि A2 X2 सुद्धा इक्वल असतील. ते कंटिन्युटी इक्वेशन होते. मग हे डेल्टा W इक्वल्स टू आलं, इथं डेल्टा V कॉमन आहे. सो इट इज P1 मायनस P2 इंटू डेल्टा V. हे झालं वर्क डन ऑन दिस फ्लुइड एलिमेंट. दिस इज द वर्क डन ऑन दिस फ्लुइड एलिमेंट ड्यू टू दिस प्रेशर डिफरन्स. ऑब्व्हियसली इकडं प्रेशर P1 ऍक्ट होतंय मागच्या फ्लुइडमुळे, इकडनं प्रेशर P2 ऍक्ट होतंय समोरच्या फ्लुइडमुळे. या प्रेशर डिफरन्समुळे या फ्लुइड एलिमेंट वरती जे वर्क झालं दॅट इज इक्वल्स टू P1 मायनस P2 इंटू डेल्टा V. ओके, सो पहा आपल्या लक्षात येईल इथं प्रेशरचं युनिट काय असतं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि व्हॉल्यूमचं काय असतं, मीटरचा क्यूब. हा मीटर स्क्वेअर आणि हा क्यूब कॅन्सल होऊन न्यूटन इंटू मीटर म्हणजेच जूल. कशाचं युनिट शिल्लक राहिलं, वर्कचं. म्हणजे डायमेन्शनली सुद्धा ते करेक्ट इक्वेशन आहे. ठीक आहे, आता पहा व्यवस्थित इथपर्यंत लक्षात आलं असेल. इथं कन्फ्युज व्हायचं नाही. आपल्याकडे कंटिन्युटी इक्वेशन नुसार A1 X1 आणि A2 X2 इक्वल काय, कारण A1 V1 इक्वल्स टू A2 V2 असतं, आणि ते सेम टाइम इंटरव्हल साठीच आहे ना, डेल्टा टी साठीच. ठीक आहे, त्यामुळे ते आपण तशा प्रकारे लिहू शकतो. कारण पहा इथं जे X1 असणार आहे तो V1 इंटू डेल्टा टी असेल, आणि इथं जो X2 असणार आहे तो V2 इंटू डेल्टा टी.
आता डेल्टा टी दोघांमध्ये सेम असल्यामुळे जर कॅन्सल झालं तर x1 इक्वल्स टू V1 आपण तिथे लिहू शकतो आणि x2 इक्वल्स टू V2 लिहू शकतो, किंवा तुम्हाला त्याला फायनलीच पूर्ण सोल्युशन त्याचा आवश्यक असेल तर ते असेल. कंटिन्युटी इक्वेशन नुसार A1 V1 इक्वल्स टू A2 V2. मग A1 ऍज इट इज व्हेलॉसिटीच्या जागी x1 बाय डेल्टा टी, हे A2 ऍज इट इज या व्हेलॉसिटीच्या जागी x2 डिवाइडेड बाय डेल्टा टी. डेल्टा टी कॅन्सल झालं, शिल्लक काय राहिलं? A1 x1 इक्वल्स टू A2 x2. A1 x1 इक्वल्स टू A2 x2 म्हणजे जी ह्याची व्हॅल्यू असेल तीच याची व्हॅल्यू, आणि ते काय आहे? व्हॉल्यूम. त्या जागी आपण पुट केलंय डेल्टा व्ही. परत एकदा पहा, या प्रेशरमुळे जे फोर्सेस फ्लुइड एलिमेंट वरती ऍक्ट झाले त्याच्यामुळे जे वर्क होईल ते डेल्टा डब्ल्यू एफ इंटू एक्स असेल. रिझल्टंट कॅल्क्युलेट करतोय ना आपण, इकडचं वर्क पॉझिटिव्ह घेतलं तर असं हे निगेटिव्ह घ्यावं लागेल. वर्क काय असतो? फोर्स इंटू डिस्टन्स. इथं फोर्स किती? प्रेशर P1 किती एरियावरती ऍक्ट होतोय? ठीक आहे, इथला एरिया A1 घेतला आपण, इथला A2. सो P1 एवढा प्रेशर A1 एरियावरती ऍक्ट झालं. ठीक आहे, हे एरिया इथं लिहायचे राहिले होते, परंतु आपण तीच डायग्राम ड्रॉ केली जी कंटिन्युटी इक्वेशन मध्ये केली होती, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात येईल आपल्या. सो P1 एवढा प्रेशर A1 एरियावरती ऍक्ट होतोय, म्हणजे फोर्स किती झाला? P1 A1. त्यामुळे किती मूव्ह झाले डेल्टा टी टाइम मध्ये? x1 एवढं. सो मल्टिप्लाइड बाय x1. सो इथल्या फोर्समुळे झालेलं वर्क इकडनं डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे मायनस या फोर्समुळे झालेलं वर्क, याला फायनली सॉल्व्ह केलं. हे A1 x1 इक्वल्स टू A2 x2 इक्वल्स टू डेल्टा व्ही का आहे त्याचं सुद्धा इथं एक्सप्लेनेशन लिहिलंय. सो हे वर्क डन कशासोबत इक्वेट करायचंय आपल्याला? या वर्कमुळे काय झालं तर फ्लुइडच्या टोटल कायनेटिक एनर्जी आणि टोटल पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज झाला. हे जे वर्क डन त्या ठिकाणी झालं त्यामुळे त्या फ्लुइडची जी टोटल कायनेटिक एनर्जी आणि टोटल पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज झाला त्याच्या इक्वल हे वर्क असणार आहे बाय वर्क एनर्जी प्रिन्सिपल. इथं काही फोर्सेस आपण निग्लेक्ट करतोय का? आपल्याला माहितीये फ्लुइड मध्ये ड्रॅग फोर्स विस्कॉसिटीमुळे ऍक्ट होत असतो, तो सुद्धा आपण इथं कन्सिडर केला असता, मात्र आपण आयडियल फ्लुइड कन्सिडर केले जे स्टेडी आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे, सोबतच नॉन विस्कस आहे. कारण आपण आयडियल फ्लुइड जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा त्याची विस्कॉसिटी आपण 0 कन्सिडर करतो. आपण ते फ्लुइड नॉन विस्कस कन्सिडर करत असतो. कशा प्रकारचं कन्सिडर करतो? नॉन विस्कस. ओके, या सगळ्यांचा विचार केला तर इथं कोणते कोणते फोर्सेस आहेत? तर या प्रेशर डिफरन्समुळे जो फोर्स ऍक्ट झाला त्याच्यामुळे जे वर्क डन झालं त्याचं इक्वेशन हे आलं, आणि ते इक्वल असणार आहे टोटल चेंज इन मेकॅनिकल एनर्जीची. ओके, पहिल्यांदा याला नोट डाऊन करा, तिथे जागा आपल्याकडे आता शिल्लक नाहीये. सो व्हिडिओला पॉज करून याला व्यवस्थित नोट डाऊन करायचंय, त्यानंतर पुढचा पार्ट व्यवस्थित लिहून घ्यायचा. ठीक आहे, सो आपलं फायनल इक्वेशन कुठपर्यंत पोहोचलं तर हे पर्टिक्युलरली डेल्टा डब्ल्यू कशाच्या इक्वल आलं त्याला एका ठिकाणी कुठेतरी लिहून ठेवतो मी. सो जे वर्क डन त्या फ्लुइड एलिमेंट वरती झालं डेल्टा डब्ल्यू दॅट इज इक्वल्स टू P1 मायनस P2 इंटू डेल्टा व्ही. हे जे तुमचं फायनली आलंय तिथं लिहिलेलं त्याला द्यायचं आपल्याला इक्वेशन नंबर 1. ओके, आता फाइंड आउट करूया चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी काय असेल? 1/2m v2 स्क्वेअर मायनस 1/2m v1 स्क्वेअर. इथं व्हेलॉसिटी समजा फ्लुइडची V2 आहे. ठीक आहे, इथं व्हेलॉसिटी फ्लुइडची V2 आहे आणि एंट्री पॉइंटला त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी समजा V1 आहे. इथं प्रेशर P2 आहे आणि व्हेलॉसिटी V2 आहे. सो इथं कायनेटिक एनर्जी किती असेल? सेक्शन 2 ला 1/2m v2 स्क्वेअर, आणि सेक्शन 1 ला कायनेटिक एनर्जी किती असेल? 1/2m v1 स्क्वेअर. मास दोन्हीकडे सेम का? कारण मास एंटरिंग द गिवन पाइप in given time is equals to mass leaving that pipe in that given time. त्यामुळे मास सेम आहे मात्र व्हेलॉसिटीज वेगवेगळ्या आहेत. इथं कायनेटिक एनर्जी हाफ m v2 स्क्वेअर, इथं कायनेटिक एनर्जी हाफ m v1 स्क्वेअर. मग त्यानुसार तो चेंज आला, हाफ m v2 स्क्वेअर मायनस हाफ m v1 स्क्वेअर. सो इट इज इक्वल्स टू 1/2m कॉमन घेतलं, ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर.
V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. आता पुढे 1/2 इंटू मासला आपण काय लिहू शकतो, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मासला आपण काय लिहिणार, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू हे V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर ऍज इट इज. सो दिस इज द टोटल चेंज इन कायनेटिक एनर्जी. दिस इज द टोटल चेंज इन कायनेटिक एनर्जी. गिव्ह इट इक्वेशन नंबर 2. याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. प्रेशरमुळे जे वर्क, त्या प्रेशर फोर्समुळे जे वर्क झालं त्यासाठी जे आपल्याला फॉर्म्युला मिळाला ते इक्वेशन 1 आपण त्याला दिलं. कायनेटिक एनर्जी मध्ये जो चेंज झाला त्याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलंय. नाव चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो व्हॉट इज द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. या पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी किती असेल आणि या पॉइंटला किती असेल याचा डिफरन्स घ्यायचा. या पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी असेल mgh2 मायनस या पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी असेल mgh1. ठीक आहे ना, इथं हाईट एवढी आहे, इथं हाईट एवढी आहे. हा पोटेन्शियल एनर्जी मधला चेंज झाला. सो डेल्टा पोटेन्शियल एनर्जी m इंटू जी कॉमन, h2 मायनस h1, m च्या जागी परत व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो डेन्सिटी रो मल्टीप्लाइड बाय व्हॉल्यूम डेल्टा व्ही. ठीक आहे, इंटू स्मॉल जी एज इट इज into H2 minus H1. So this is the total change in potential energy. Now give it equation number 3. Give it equation number 3. आता पुढे पहा, हे जे वर्क डन त्या फ्लुइड एलिमेंट वरती झालंय त्यामुळे कायनेटिक एनर्जी मध्ये एवढा चेंज झाला, पोटेन्शियल एनर्जी मध्ये एवढा चेंज झाला. या दोघाला ऍड करून याच्या इक्वेट केल्यानंतर जे इक्वेशन मिळेल, या वर्क डन मुळे कायनेटिक एनर्जी मध्ये एवढा चेंज झाला, पोटेन्शियल एनर्जी मध्ये एवढा चेंज झाला. मग या दोघांना ऍड केल्यानंतर आपण याच्यासोबत जर इक्वेट केलं तर जे इक्वेशन आपल्याला मिळेल दॅट इज द बर्नॉलीज इक्वेशन अँड दॅट इज नथिंग बट द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, टोटल एनर्जी इथं जेवढी असेल तेवढीच टोटल एनर्जी इथं असेल हे आपल्याला प्रूव्ह करायचे. ओके, आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर याला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, परत आपल्याला रब करावं लागणारच आहे. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस. नाउ सिंपल आहे, फक्त स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं असतं. सो यांना आपल्याला इक्वेट करायचे. सो इक्वेट करण्यासाठी आपल्याला दोघांची पहिल्यांदा ऍडिशन करावी लागेल. ओके, सो ऍडिशन करण्यासाठी तुम्हाला हे फायनली लक्षात ठेवावं लागतील इक्वेशन्स. आता याला रब केल्यानंतर, ठीक आहे, आता हे मी पूर्णच रब करतो इकडे. डायग्रामची आता आपल्याला आवश्यकता नाहीये जास्त. जे इक्वेशन आपल्याला डायग्राम वरून बनवायचे होते ते आपण बनवलेत. सो आपण काय पाहिलं होतं, जो डेल्टा डब्ल्यू असणार आहे तो टोटल चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जीच्या बरोबर असेल. ओके, सो तो डेल्टा डब्ल्यू किती आला होता आपल्याकडे, P1 मायनस P2, P1 मायनस P2 डेल्टा व्ही. ठीक आहे, इथं बसणार नाही, इथे पूर्णच रब करूयात. हे लक्षात तुम्ही लिहून घ्या आणि पुढे कंटिन्यू करूयात. सो टोटल वर्क डन ऑन दॅट फ्लुइड एलिमेंट ड्यू टू द प्रेशर डिफरन्स ऍट 2 पॉइंट्स इज इक्वल्स टू टोटल चेंज इन मेकॅनिकल एनर्जी. सो डेल्टा डब्ल्यू इक्वल्स टू डेल्टा कायनेटिक एनर्जी प्लस डेल्टा पोटेन्शियल एनर्जी. हे किती होतं आपलं, P1 मायनस P2 इंटू डेल्टा व्ही. इक्वेशन 1 पहा, हे काय होतं आपलं 1/2 रो इंटू डेल्टा व्ही इंटू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ठीक आहे, डेल्टा व्ही इज व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी हे होतं रो इंटू डेल्टा व्ही, रो इंटू डेल्टा व्ही इंटू जी मल्टीप्लाइड बाय H2 मायनस H1. ओके, सो पहा या दोघांमध्ये डेल्टा व्ही कॉमन आहे आणि तो डेल्टा व्ही इथं सुद्धा आहे, म्हणजे इथून इथून आणि इथून हा डेल्टा व्ही काय झाला, कॅन्सल झाला. सो शिल्लक काय राहिलं, P2 मायनस ओके P1 मायनस P2 इक्वल्स टू हे 1/2 इंटू रो इंटू हे V2 मायनस V1, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस हा रो इंटू जी इंटू हा H2 मायनस H1. सो आपण काय करूयात, 1 च्या टर्म्स एका साईडला करूयात आणि 2 च्या टर्म्स एका साईडला करूयात. कारण 1 म्हणजे काय असेल, टोटल एनर्जी. 1 म्हणजे काय असेल, टोटल एनर्जी ऍट इनलेट.
आणि 2 म्हणजे काय असेल, टोटल एनर्जी ऍट आउटलेट ऑर एक्झिट. ठीक आहे. सो मी 1 च्या टर्म एकत्र करतोय. सो त्यासाठी आपल्याला एक स्टेप वाढवावी लागेल. P1 मायनस P2 इक्वल्स टू त्यामध्ये मल्टिप्लाय करावं लागेल 1/2 रो न, म्हणजे 1/2 रो V2 स्क्वेअर मायनस 1/2 रो V1 स्क्वेअर प्लस इकडे सुद्धा रो GH2 मायनस रो GH1. आता 1 च्या टर्म एका साइडला घेतोय मी आणि 2 च्या टर्म्स एका साइडला. सो इथं हे P1 प्लस 1 ची टर्म इथं काय मायनस 1/2 रो V1 चा स्क्वेअर, ते इकडे येऊन प्लस होईल. सो 1/2 रो V1 स्क्वेअर. ओके, हे मायनस रो GH इकडे होईल प्लस रो GH1 इक्वल्स टू पुढे आता 2 च्या टर्म्स इथं शिल्लक राहिल्या. हा मायनस P2 इकडे प्लस P2 होईल. हा ऑलरेडी प्लस आहे 1/2 रो V2 स्क्वेअर आणि प्लस रो GH2 म्हणजे काय P1 इथं P2 हाफ रो V1 स्क्वेअर हाफ रो V2 स्क्वेअर रो GH1 रो GH2. आता हे काय आहे पहा लक्षात घ्या. प्रेशर इंटू डेल्टा व्ही म्हणजे एनर्जी किंवा वर्क असतं. प्रेशर इंटू डेल्टा व्ही म्हणजे एनर्जी किंवा वर्क असतं. म्हणजे याला जेव्हा आपण डेल्टा व्ही न डिवाइड करतो, डेल्टा व्ही कॅन्सल होऊन जे प्रेशर शिल्लक राहतं त्याला आपण वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम किंवा एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणू शकतो. परत एकदा पहा, हे P इंटू डेल्टा व्ही प्रेशर इंटू हा व्हॉल्यूम मधला चेंज किंवा व्हॉल्यूम दॅट इज इक्वल टू द वर्क डन ऑर एनर्जी. मग या वर्क डन किंवा एनर्जीला डेल्टा व्ही न डिवाइड केलं तर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम मिळालं. त्याची व्हॅल्यू काय शिल्लक राहिली P. म्हणजे हे नुसतं P1 म्हणजे इनलेटची एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. तसंच हे 1/2 रो V1 स्क्वेअर म्हणजे काय कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. रो GH1 म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. सो इनलेटला एनर्जी ड्यू टू दिस प्रेशर पर युनिट व्हॉल्यूम, एनर्जी कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जेवढा असेल या सगळ्यांची ऍडिशन तेवढीच ती आउटलेटला असेल. म्हणजे पहा हे पूर्ण पहा, प्रेशरमुळे असलेली एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे हे काय झालं टोटल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. टोटल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऍट इनलेट इज इक्वल्स टू टोटल एनर्जी per unit volume at outlet, and this is the Bernoulli's theorem. प्रेशरमुळे असणारी एनर्जी, त्यानंतर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या सगळ्यांची सम पर युनिट व्हॉल्यूम जेवढी इनलेटला असेल तेवढीच त्या सगळ्यांची सम पर युनिट व्हॉल्यूम आउटलेटला सुद्धा असेल. सो दिस इज द बर्नॉलीज इक्वेशन और बर्नॉलीज थिअरम. याला डिराइव्ह कसं केलं त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आय थिंक इथं मी तुम्हाला दिलेलं आहे. तर याला परत व्यवस्थित नोट डाऊन करायचे. सो फायनली काय लिहू शकता तुम्ही, फायनली काय लिहू शकता. सो या सगळ्या एनर्जीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. एनर्जी ड्यू टू प्रेशर, हे त्यानंतर हाफ रो व्ही स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी, फक्त या पर युनिट व्हॉल्यूम मध्ये आपण यांना कन्वर्ट केलेले. ठीक आहे. प्लस हे रो जी एच म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. सो एनर्जी ड्यू टू प्रेशर, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी यांची सम कशी असते तर ती कॉन्स्टंट असते. आणि सगळ्या एनर्जीची सम कॉन्स्टंट म्हणजेच लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, आणि तेच बर्नॉलीजनं या इक्वेशन मध्ये सांगितलेले, थेरम मध्ये सांगितलेलं आहे. पण इनलेटला या सगळ्यांची ऍडिशन आणि आउटलेटला या सगळ्यांची ऍडिशन इक्वल असते, म्हणजे ही टर्म कशी आहे कॉन्स्टंट आहे. सो दिस इज द फायनल इक्वेशन फॉर बर्नॉलीज थेरम. याला फायनली पर्यंत व्यवस्थित नोट डाऊन करायचे. पहिल्यांदा समजून घेऊन डायग्राम ड्रॉ करून स्वतः त्याला तुम्ही डिराइव्ह करू शकता का ते तुम्हाला पहिल्यांदा पाहायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट अशा दोन टर्म्स जसं की इक्वेशन ऑफ कंटिन्युइटी आणि त्याच्यानंतर पुढे कंटिन्युएशन मध्ये बर्नॉलीज थेरम डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. आता फक्त ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलीज थेरम, प्रॅक्टिकली बर्नॉलीज थेरमचे काय ऍप्लिकेशन्स आहेत याच्याबद्दलचा स्टडी आपण करणार आहोत. आणि तेवढाच पार्ट या चॅप्टरचा शिल्लक राहिला आहे,
तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. सो आय सपोज यू अंडरस्टूड दिस. व्यवस्थित लेक्चर पहा, डेरिव्हेशनची प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थित नोट्स बनवून लगेच पाठवायच्या आहेत. ठीक आहे. कारण नेक्स्ट लेक्चर लगेच उद्या येत आहे, त्यामुळे आज याला पाहून कंप्लीट करायचंच आहे. ओके. सो आय होप यू अंडरस्टूड दिस अँड यू एन्जॉयड दिस ऑल्सो. फ्लुइड डायनामिक्सचा पार्ट आता शेवटकडे आलेला आहे. सो आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करतोय. बर्नॉलीज थेरमचे ऍप्लिकेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. सो स्टडी वेल, हॅव अ नाईस डे अँड थँक यू.